या मारेगाव तालुक्यामध्ये एकूण मतदार 61,825 एकूण मतदार होते, त्यापैकी 46,844 मतदान झाले, त्यापैकी 29,135 मतदान काही आपल्याला मिळाले, काँग्रेसला मिळाले, 15,313 फक्त मुनगंटीवार यांना मिळाले आणि 2400 मतदान इतर. अशा पद्धतीने आपण 14,000 मताची लीड आहे आपल्या सर्व कार्यकर्त्याच्या आणि पदाधिकारी नेत्याच्या बरोबर आपण या ठिकाणी घेऊन दाखवली आहे. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा जाहीर सत्कार मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मारेगाव येथे घेण्यात आला. यावेळेस महाविकास आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते तथा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या सत्कार समारंभात बोलताना धानोरकरांनी संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारांचे आभार मानले. खासदार भाऊभाऊ धानोरकर हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून या महाराष्ट्रातून निवडून गेले होते, पण त्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर ही जबाबदारी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या खात्यावरून टाकली. आणि खरं तर लोकसभेची निवडणूक लढवायची मला अजिबात गरज नव्हती, कारण विद्यमान आमदार म्हणून मी होती. पण ज्या पद्धतीने खासदार म्हणून साई विधानसभेत सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांनी तयार केले, कुठेतरी लोकप्रतिनिधी असला म्हणजे हक्काचं स्थान आपल्याला असते. आणि लोकप्रतिनिधी किंवा खासदार होत असला तर कार्यकर्त्यांनी कामासाठी असतील कोणाकडे जायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न कार्यकर्त्यांच्या समोर उपस्थित होता. आणि अनेक पदाधिकारी माझ्याकडे आले की ताई, लोकसभेची निवडणूक ही तुम्हाला लढवा लागते, तरच आपला खासदार निवडून येणार, नेता निवडून येणार नाही. म्हणून कुठेतरी मी आमदार असून देखील खासदारकी लढवण्याचा निर्णय घेतला. आणि निर्णय घेतल्यानंतर तिकिटासाठी जो संघर्ष झाला तो आपल्या सगळ्यांना माहिती, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात. पण शेवटी पक्षश्रेष्ठीने विश्वास टाकला आणि आमच्या मॅडम असतील, राऊतजी असतील, आमचे अध्यक्ष खरगेजी असतील यांनी ही उमेदवारी मला दिली. आणि ही उमेदवारी दिल्यानंतर ज्या पद्धतीनं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या नामांकन अर्जभराच्या दिवशीची गर्दी आपण बघितलं असेल की आम्हालाही अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक त्या ठिकाणी येईल. पण ही निवडणूक लढत असताना आवर्जून मी हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीचा नारा सुरुवातीपासून धरला आणि तो निवडणुकीच्या शेवटपर्यंत तो कायम ठेवला. ही निवडणूक मी संविधानाची लढाई म्हणून, संविधान वाचवण्याची लढाई म्हणून लढली. आणि खरंच या माझ्या यशाचे शिल्पकार कोणाला मनामध्ये मला समजत नाही, पण या भागातील सगळे महत्त्वाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते आहेत, शेतकरी, शेतमजूर